लोणीकंद पेरणे गटातील लहान मुलांसाठी लोणीकंदचे माजी उपसरपंच योगेश झुरुंगे यांच्या पुढाकारानं कात्रज सर्पोद्यान येथे विशेष सहलीचं आयोजन करण्यात आलं असून 70हून अधिक मुलांनी या सहलीमध्ये उत्साहात सहभाग घेतलाय। बुरकेगाव येथून सहल मार्गस्थ होत असताना माजी उपसरपंच दादासाहेब ठोंबरे, बाळासाहेब ठोंबरे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सहलीचा शुभारंभ झालाय। सहल यशस्वी करण्यासाठी भाऊसाहेब ठोंबरे, किरण सोनवणे, भीमा ठोंबरे, सागर झुरुंगे यांनी विशेष प्रयत्न केलेत। तर मुलांसाठी वेगळा उपक्रम राबवल्याबद्दल योगेश झुरुंगे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे। भाऊ झुरुंगे यांनी लहान मुलांसाठी एक प्राणी संग्रहालयाची ट्रिप काढली। खरं तर अशी ट्रिप जास्त करून मतदानासाठी उमेदवारासाठी उभे राहणारे नाही काढत, परंतु यांनी काढली, म्हणून यांचं मी मनपूर्वक आभार मानतो। धन्यवाद। ठोंबरे आज योगेश भाऊ झुरुंगे यांनी जी लहान मुलांसाठी विशेष सहल आयोजित केली आहे ती राजीव गांधी प्राणी संग्रहालय येथे जाणार आहे। आम्ही खूप एन्जॉय करणार आहे। योगेश भाऊंना आम्ही सांगू इच्छितो की तुम्ही जी सहल काढली ती अशीच पुन्हा काढत राहा। आम्ही याला भरभरून प्रतिसाद देऊ। धन्यवाद। वैष्णवी कुठे झाले तू? कात्रज प्राणी संग्रहालय। काय करायला? प्राणी पाहायला। कुणी केले ती अरेंज? योगेश भाऊ झुरुंगे। काय करणार तिथं जाऊन? तिथे जाऊन प्राणी पाहणार। प्राणी पाहणार? कुठले कुठले प्राणी तिने सांगितले? तिथे वाघ, सिंह, बिबट्या, कोब्रा, हत्ती। दिवसभर काय करणार? तिथे फिरणार। लोकनेते योगेशजी झुरुंगे यांनी कात्रज सर्पोद्यान आयोजित केले, लहान मुलांसाठी आयोजित केले आहे, त्याबद्दल त्यांचे आभार। आणि लहान मुलांना अत्यंत आनंद झाला आहे की त्यांच्यासाठी हे आयोजन केलेलं आहे। त्यांना नेण्यासाठी वाहतूक सोय उपलब्ध करून दिली आहे, त्यांच्या खाण्यापिण्याची सोय केलेली आहे आणि त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे तिथं प्राणी पाहण्यास मिळतील, जे माहीत नाही ते माहीत होईल असे त्यांनी आयोजन केले। त्यांचे मी आभार व्यक्त करते। आहे आज आपण प्राणी संग्रहालय पाहण्यासाठी कात्रजला चाललो आहे। योगेश भाऊ झुरुंगे यांनी सहल काढण्याचे आयोजन केले आहे। धन्यवाद। तुला कसं वाटतं आज? खूप छान वाटते। आनंद वाटतोय? हो, जे प्राणी मी पाहिले नसेल ते आज मी पाहणार आहे। अजून काय वाटतंय? धमाल करणार आहे? हो, खूप एन्जॉय करणार। एन्जॉय कर। माझे नाव शिवानी बापूराव ठोंबरे। आम्ही आज प्राणी संग्रहालयात चाललो आहे। योगेश भाऊ झुरुंगेंनी आम्हाला प्राणी संग्रहालयात फिरायला चालवले आहे। आम्ही गेल्यावर वाघ, हत्ती असे छान प्राणी पाहणार आहे। गणेश पोकळे। कुठे चाललंय आता? कात्रज। काय करणार जाऊ? मज्जा मस्ती। काय करणार तिथं? प्राणी बघणार। कुठले सगळे कुठले प्राणी तरी माहित नाही? माहिती, हरिण, कासव, सिंह। कुणी सहलचं आयोजन कुणी केलं? योगेश भाऊ झुरुंगे। मग कसं वाटतंय आता? मस्त। त्यांना काय शुभेच्छा देणार? त्यांना काय सांगणार? कसं सहलीचं आयोजन केले काय? आज आपण योगेश भाऊ झुरुंगे मित्र परिवार यांच्या वतीनं खास लहान मुलांसाठी कात्रज येथील प्राणी संग्रहालय येथे एक विशेष सहलीचं आयोजन केलेलं आहे। सगळेच मोठे माणसांना घेऊन, मोठ्या लोकांना घेऊन ट्रिपाचं आयोजन करतात, पण आम्ही तसं न करता या लहान मुलांचा उत्साह पाहून त्यांना कुठेतरी समाधान मिळावं, कसलाही हेतू मनात न ठेवता त्यांच्यासाठी विशेष सहलीचं आयोजन केलं। आणि हे पाहता एवढा छान प्रतिसाद आहे, ह्यांच्या चेहऱ्यावरचा हसू पाहून खरंच आम्हाला योगेश भाऊ असेल, त्यांचे सगळे सहकारी मित्र असतील, आम्हाला खरंच मनापासून आनंद झालाय। परत पुन्हा अशा ट्रिपचं आयोजन करायला आम्हाला मिळालं तर आम्ही हे आमचं भाग्य समजू। अजून या पुढच्या काळात कुठल्या ट्रिपचं आयोजन केलं? या पुढच्या काळात आपण टोटल 8 ते 9 ट्रिपांचं आयोजन केलेलं आहे। त्यात बऱ्यापैकी काही ट्रिप आपल्या तुळजापूर, पंढरपूर आणि अक्कलकोट तशी एक ट्रिप आहे। एक दुसरी ट्रिप आपली पालीचा खंडोबा, त्यानंतर कोल्हापूर, महालक्ष्मी, ज्योतिबागड आणि आदमापूरचे बाळूमामा, त्या एका ट्रिपचं आयोजन केलेलं आहे। त्यानंतर आपण बदरा मारुती, शेगाव, शिर्डी त्या ट्रिपचं आयोजन केलेलं आहे। त्यानंतर आपली सगळ्यात लांबची ट्रिप असणार आहे राजस्थानला।
खाटूश्याम मंदिर आहे तिथं एक ट्रिपचं आयोजन केलेलं आहे. अजून लोकांचे काही बरेचसे प्रतिसाद आहे. लोकांच्या सूचनेप्रमाणे अजून आम्हाला जरा वेगळ्या ठिकाणी आम्हाला ट्रिपचं आयोजन करून द्या म्हणतात. त्यांच्या सोयीनुसार आपण ते पण आयोजन करायला सुरुवात केलेली आहे. योगेश भाऊला एकंदर कसा प्रतिसाद लाभतो? योगेश भाऊंना खूप खरंच सांगतो मनापासून एवढा छान प्रतिसाद मिळतोय. लोकांचे स्वयंस्फूर्तीने फोन येत आहेत, मेसेजेस येत आहेत, भाऊ तुम्ही चांगलं काम करतायत, आम्ही कायम तुमच्या सोबत आहोत. लोकांचं हे ऐकून खरंच आम्हाला आमच्या सारख्या कार्यकर्त्याला समाधान वाटतं. भवानी ओम नमो पार्वती पते हिंदू राष्ट्र की हिंदू राष्ट्र की भाऊ साहेब